आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे. या अनुषंगाने सर्वप्रथम आपणास आणि सर्व पार्टीला शुभेच्छा देऊ इच्छितो. खरं तर हा दिवस एक अतिशय महत्त्वाचा आपल्या पार्टीच्या दृष्टिकोनातून आहे. काय भावना व्यक्त करता आपण? आज 46व्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या मी सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. आज देगलूर या ठिकाणी निवासस्थानी कार्यालयात आज या ठिकाणी झेंडावंदन या ठिकाणी पार पडलं. अनेक पदाधिकारी आजच्या ह्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे आपण पाहत आलात की गेल्या काही काळापासून भारतीय जनता पार्टी आज देशभरात, राज्यभरात जे कार्य चालू आहे, जनहित जे कार्य आज भारतीय जनता पार्टीने हातात घेतलेलं आहे, ते आपण पाहू शकता. अगदी शोषित, वंचित घटकांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ह्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये राहून आज चांगलं कार्य आज संपूर्ण देशभरात चालू आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला एक चांगला इतिहास आहे. अनेक दिग्गज नेते या पार्टीत होऊन गेले, एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी या पार्टीला अनेक वर्षापासून आज पुढे नेलेलं आहे आणि आज हीच परंपरा आज देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि गतिमान सरकार या त्यांच्या संकल्पनेतून ही अगदी जोमानं या ठिकाणी काम चालू आहे. निश्चितच येत्या काळात अनेक सर्वसामान्य, गोरगरीब आणि अतिशय लाडक्या बहिणी सर्वांनाच या ठिकाणी न्याय येत्या काळात मिळेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.